नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये स्वागत. आपण पावसाचे अपडेट घेतोय ठिकठिकाणच्या. सुरुवातीला बातमी. सायन प्रतीक्षानगरच्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळ रस्ते जलमय झालेत. विद्यार्थी आणि शिक्षक साचलेल्या पाण्यातनंच वाट काढतायत. हे दृश्य आपण बघतोय. सायनमधील प्रतीक्षानगरमधली रस्ता पूर्णपणे जलमय झालाय. कर्मवीर भाऊराव पाटील शाळेजवळचा हा रस्ता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक आणि सामान्य नागरिक हे याच पाण्यातनं वाट काढतायत. ही परिस्थिती सध्या आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंगडी यांच्याकडनं. अक्षय, सायन प्रतीक्षा नगर काय परिस्थिती? नक्कीच श्वेता, सध्या आपण सायन प्रतीक्षानगर भागामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मुसळधार पावसामुळे या ठिकाणचे रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत. आणि आपण पाहू शकतो की सामान्य नागरिक असतील, पालक विद्यार्थी असतील, हे याच संपूर्ण जलमय झालेल्या रस्त्यावरतून वाट काढताना पाहायला मिळत आहेत. या रस्त्यांवरती अनेक खड्डे देखील आहेत, परंतु जलमय झालेल्या या रस्त्यांमुळे खरं तर रस्त्यावरती असलेले खड्डे जे आहेत ते आपल्याला दिसत नाहीयेत. सध्या काही विद्यार्थी जे आहेत या रस्त्यावरतून वाट काढताना पाहायला मिळतात. तुझं नाव काय आणि या पावसामधनं हे पाणी या ठिकाणी सातत्याने भरतं का? पाऊस दररोज भरतो, परंतु कुणी याची दखल घेत नाहीये का? कोण नाही घेत आहे. नगरसेवक या ठिकाणी काम करतात का? नाही. आमदार वगैरे काही काम करतात का वगैरे या ठिकाणी? नाही. आपण पाहिलं तर कोणी या ठिकाणी रस्त्यावरती उतरून काम करत नाही असा यांचा संपूर्ण विद्यार्थ्यांचा दावा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. गेल्या किती वर्षांपासून ही समस्या भेटते? गेले 25 वर्षापासून ही समस्या भेडसावते. परंतु कसं आहे की सर्व राजकीय नेते आले की गेले, पण काही झालेलं नाही, उपाय काय त्याच्यावरती झालेला नाही आहे. आणि आता असं आहे की आता आपले आमदार सेल्वन साहेब आणि शिल्पा दत्ता केळुसकर या नगरसेवक आहे, हे आता खरोखर म्हणजे अक्षरशः झटतायत. इथे पाणी असो, तुमच्या कोणत्या बिल्डिंगच्या समस्या असो, 10 मिनिटात ते हजर होतात आणि समस्याचं निर्वहन करतात. आत्ताही ते प्रयत्न करतात. आत्तासुद्धा ते पाण्यामध्येच उभे आहेत. ते दाखवा जरा, ते सुद्धा पाण्यामध्येच उभे आहेत. ते कधीच कुठला हे करत नाहीत. कुणाचा फोन कुणाचा येऊ द्या, अडीअडचणी रात्री 1 वाजता ॲम्ब्युलन्स पाहिजे, कोणतंही कारण असो, तत्परतेने सेवा देणारे ते आहेत. तर दत्ता केळुसकर या ठिकाणी ते देखील ग्राउंड झिरोवरती आलेत, परंतु मनसे या ठिकाणी ग्राउंड झिरोवरती पोहोचलेले आहेत. बाळा नर आहेत या ठिकाणचे. काय तुमचं मत आहे? मी या ठिकाणी तुम्हाला या न्यूजच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की आज गेले 10 ते 12 वर्षे ही परिस्थिती अशीच आहे. लक्षात, याच्या अगोदर सुद्धा नगरसेवक होते, यांनीही दुर्लक्ष केलं आहे. आताही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी बोलते की नगरसेवक मागचे होते, त्यांनी काय केलं? परंतु तुम्ही त्यांच्या सत्तेबरोबर होतात ना त्यावेळेला. परंतु पाणी कधीपासून साचतंय? नागरिकांच्या काय काय समस्या आहेत या ठिकाणी? 10 ते 12 वर्षे हे पाणी साचते आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना एवढा त्रास आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार आयुक्तांना आम्ही पत्र दिलेलं आहे. आपण पाहू शकता या मुलांची अवस्था काय आहे. हे बघा, या प्रकारे ज्येष्ठ नागरिक या नाल्यामध्ये पडतायत आणि आमचा विरोध आहे. या ठिकाणी जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते लोक बरोबर लक्ष देत नाही आहेत, त्याच्यामुळे आमचा पूर्णपणे विरोध आहे. आम्ही वारंवार वॉर्ड ऑफिसरला आम्ही भेटलेलो, अरुण क्षीरसागर यांना भेटलो, याच्या अगोदर शुक्ला होते, शुक्लांना सुद्धा भेटलो या संदर्भामध्ये. त्यांना सांगितलं आपण कोणते तरी या पंचशील नगरची पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनवर जी वसलेली वसाहत आहे त्यांनी अनधिकृत ते बांधकाम केलं. या ठिकाणी पंप जे लावलेले आहेत, पंप कार्यरत नाहीयेत का पाणी? आम्ही कालच वॉर्ड ऑफिसर अरुण क्षीरसागर यांना बोललो आहे की या ठिकाणी जे पंप लावलेले आहेत, एक अशोक पिसाळ मैदान इथे लावले तो बंद आहे, काही ठिकाणी बंद असतात. त्यामुळे आमचा पूर्णपणे विरोध आहे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. खरं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांचा विरोध आहे. इथे दत्ता केळुसकर आहेत, दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर या ठिकाणच्या नगरसेविका आहेत. काय म्हणणं आहे? इथे सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप होतात आहेत, परंतु लोकांना या ठिकाणी सुविधा मिळत नाही. आत्ताशी सध्याची परिस्थिती आहे. लोकांना सुविधा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी गेले 4 ते 5 दिवस कंटिन्यू पाण्यामध्ये या ठिकाणी मी वावरतोय. ज्या ज्या ठिकाणी रहिवाशांना अडचणी आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही यंत्रणा लावलेली आहेत. लोकांना जाण्या येण्यासाठी मोटर बाईक ठेवलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी मॅन्युअल्स उघडे आहेत त्याची पाहणी केली, कुठे उघडे आहेत का, गटाची ढाकणं ज्या ठिकाणी उघडी आहेत ती तातडीने आम्ही स्वतः मी या ठिकाणी उभं राहून अक्षय, ही सगळी नागरिकांची व्यथा आपण
TV9च्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. सायनमधल्या प्रतीक्षा नगरमधला रस्ता जलमय झाल्यानंतर उद्भवलेल्या अडचणी नागरिक सांगत होते.